शेतकरी बांधवांनो नमस्कार। मला नाशिक जिल्ह्यातील माझे शेतकरी बंधू जे आहेत, जे मला व्हिडिओच्या माध्यमातून पाहतात, त्यांचे आणि जे पर्सनल कॉन्टॅक्ट असलेले सगळे शेतकरी बांधव कॉल करत आहेत। वेगवेगळ्या भागातून कॉल येत असताना खऱ्या अर्थाने फील्डवरती जाऊन समस्या नेमकी आहे तरी काय हे समजून घेण्यासाठी मी प्रत्यक्षात प्लॉटला आलेलो आहे आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने ते समस्या मी दाखवणार आहे मित्रांनो। कारण काय आहे, शेतकरी म्हटलं तर वर्षानुवर्ष आपण पाहत आलेलो आहे, दरवर्षी नवीन चॅलेंज शेतकऱ्यांसमोर येते आणि अशाच एक आगळ्या वेगळ्या समस्येला सध्या तरी शेतकरी हा तोंड देतोय मित्रांनो। म्हणून जे इतर शेतकऱ्यांनी चूक केलेली ते तुम्ही करू नये म्हणून तुमच्यासाठी हा व्हिडिओ तयार करून माझ्या चॅनलला टाकतोय मित्रांनो। खरं जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला माहितच आहे की या वर्षी पावसासोबतच हवाही तेवढ्या जोरात येत आहे आणि या हवेमुळे खऱ्या अर्थाने आपल्या प्लॉटमध्ये जे काही झाड आहे ते कोलमडून पडताना या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो। भरपूर शेतकऱ्यांचे फोन येत आहेत, त्यांचं एकच म्हणणं आहे की आमच्या प्लॉटला सुकवा जाणवतो आहे, प्लॉटला जे काही झाड आहे ते निस्तेज दिसत आहेत। पण खरं जर बघितलं तर प्लॉटला येऊन बघितल्यानंतर परिस्थिती काहीतरी वेगळी होती। त्याचं एकमेव कारण असं होतं मित्रांनो, मी पहिल्यांदा गेस करत होतो की हे कदाचित बॅक्टेरियल विल्ट आणि सातत्याने पाऊस पडतो आहे आणि त्यातच नेमकं ऊन जर पडलं तर ते झाड मान टाकत असतील, हा वेगळा प्रॉब्लेम आहे। परंतु जास्त प्रॉब्लेम जो आहे तो हवेमुळे या ठिकाणी निर्माण झालेला मित्रांनो। कारण काय, हवा एवढ्या जोरात आहे की झाड जाग्यावर गिरक्या खाऊन त्या ठिकाणी जे काही सोटमूळ आहे त्या ठिकाणी मोडून पडत आहे मित्रांनो। आणि आपल्याला वाटत आहे की झाड तर वरती व्यवस्थित दिसतोय, मग अशा समस्येवरती आपल्याला काय नियोजन करता येईल तर मी खऱ्या अर्थाने सांगणार आहे मित्रांनो की या ठिकाणी असे जे कोडमडून पडलेले झाड आहेत, जे खाली डॅमेज झालेले आहेत, ज्याची सोटमूट तुटून गेलेली आहे, असे झाड आजच तुम्ही तात्काळाने काढून फेका आणि त्या ठिकाणी नवीन लागवड करणंच एकमेव पर्याय आहे मित्रांनो। कारण काय, त्या झाडाला तुम्ही जरी वरती माती लावली तर त्या ठिकाणी माती लावल्यामुळे नवीन मुळा फुटून त्या मातीमध्ये चांगल्या पद्धतीने त्याची वाढ पण होईल, हा झाड तुम्हाला चांगलं डेव्हलप होताना सुद्धा दिसेल। परंतु समोर चालून जेव्हा फळधारणा झालेली असेल अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी फळ लागल्यानंतर पूर्णपणे तो झाड त्या ठिकाणी विल्टिंग म्हणजेच सुकणार आहे, गळून पडणार आहे, गळा पडणार आहे आणि तुम्हाला पाहिजे तसा ॲव्हरेज मिळणार नाही। यासाठी माझा व्यक्तिगत तुम्हाला सजेशन आहे मित्रांनो की तुम्ही कोणत्याही परिस्थितीत हे झाड तुमच्या प्लॉटला न ठेवता झालेला लॉस आज भरून काढता येईल, परंतु त्यावेळेस तुम्हाला फळ लागलेलं असताना ज्यावेळेस तुमचे झाड जगणार नाहीत त्यावेळेस खूप वाईट परिस्थिती निर्माण होणार आहे। त्यावेळेस जी इजा तुम्हाला पोहोचणार आहे ती इजा आजची चांगली पण उद्याची नाही। म्हणून या ठिकाणी आवर्जून सगळ्या शेतकरी बांधवांना माझं म्हणणं आहे, खर्च करू नका। कारण काय, काउंटरवरती तुम्ही सांगत आहात की माझ्या प्लॉटला सुकवा दिसतोय आणि अनेक वेगवेगळे प्रोडक्ट या ठिकाणी तुम्हाला सजेस्ट करण्यात येत आहे, परंतु माझं एक व्यक्तिगत मत असं आहे की प्रत्यक्षात खऱ्या अर्थाने काय समस्या आहे ते ओळखा आणि ते झाड काढून फेकण्यातच तुमचा खर्चही वाचेल आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी नियोजन सुद्धा करता येईल मित्रांनो। सजेशन द्यायला काही नाही, हजारो सजेशन या ठिकाणी तुम्हाला देऊ शकतो, हे टाका ते टाका, पण तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या समस्येवरती निवारण होणार नाही मित्रांनो। यासाठी व्यक्तिगत मत असं आहे की तुम्ही ते जे काही झाड कोलमडून पडत आहेत, ज्याची खऱ्या अर्थाने खाली गळा पडलेला आहे, ते झाड काढून नवीन रोपं लावावी ही नम्र विनंती मित्रांनो। आपण बघू शकता की हा जो काही झाड आहे पूर्णपणे आपल्याला असा तेजीत दिसतो आहे, परंतु खऱ्या अर्थाने जर बघितलो तर त्याची समस्या खाली दिसून येणार आहे आपल्याला। हे बघा, हे या ठिकाणी पूर्ण डॅमेज झालेलं आहे। जे काही डॅमेज या ठिकाणी दिसून येतो आहे याला आपण भरून काढू शकत नाही मित्रांनो, कारण हे फिजिकल डॅमेज म्हणतो आपण याला, तर हे भरून निघणार नाही। जरी तुम्ही या ठिकाणी माती लावली तर काही शेतकरी काय करतायत की या ठिकाणी माती लावणार आहे, आता माती लावल्यानंतर वरचा जो भाग आहे एवढा यामध्ये मुळा फुटणार, वरून पांढऱ्या मुळा फुटल्यानंतर त्या पूर्णपणे पांगणार आहे, व्यवस्थित तुमचा प्लॉट डेव्हलप पण होईल आणि हे झाड तुम्हाला पुढे चालून आपल्याला निरोगी दिसेल। परंतु खऱ्या अर्थाने ज्यावेळेस गर्भधारणा फळधारणा होईल ना त्यावेळेस लोड वाढेल आणि इथं झायलम सिस्टीम म्हणजे अन्ननलिका वहन करणारी जी सिस्टीम आहे तीच ब्रेकडाऊन झाल्यामुळे पुढे चालून त्याचं अतिरिक्त भार वाढल्यामुळे ते डॅमेज होऊन पडणार आहे। त्यावेळेस गळा पडून कोलमडून खाली पडेल आणि सुकेल। हे प्रॉब्लेम पुढे चालून येऊ नये म्हणून आजच या चांगल्या झाडाला सुद्धा काढून ठेवणं आणि याच्या जागी दुसरे झाड लावणं हा एकमेव पर्याय आहे मित्रांनो।
त्यासोबतच मित्रांनो दुसरा एक प्रकार या ठिकाणी आढळून येतो आहे, तो म्हणजे आता सातत्याने पाऊस पडतो आहे. हा पाऊस खूप हेवी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पाऊस झाल्यानंतर जर ऊन पडला तर नक्कीच त्या ठिकाणी जो काही झाड आहे तो एकदमच मान टाकताना सुद्धा या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो. आणि साहजिकच असं होणार पण आहे. आणि म्हणून ते जे काही आहे त्याचं काय कारण आहे, तर खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी जो काही झाड आहे तुमचा तो आधीच स्ट्रेसमध्ये गेलेला आहे, शॉकमध्ये गेलेला आहे आणि ऊन पडल्यानंतर तो जास्त शॉकमध्ये जाऊन या ठिकाणी मान टाकताना दिसत आहे मित्रांनो. याला पर्याय म्हणून तुम्ही वेगवेगळ्या उपाययोजना करू शकता. खऱ्या अर्थाने जर बघितलं तर बुरशीनाशक सुद्धा आपण सोडू शकता, परंतु तुम्हाला सोपा उपाय सांगतो. तुम्हाला मोरचूत घ्यायचा आहे एकरी 2 किलो, चुना घ्यायचा आहे 500 ग्राम, त्यासोबतच सल्फर घ्यायचं आहे मित्रांनो 80% मधलं, जवळपास 250 ते 500 ग्राम या पद्धतीने आपण जर घेतलात तर हे पूर्ण द्रावण करून आपल्याला सोडायचं आहे. हे बॅक्टेरियल विल्ट साठी, फ्युजारियम विल्ट साठी या ठिकाणी तुम्हाला याचा एक पर्याय म्हणून आपल्याला देता येईल. एक किट आहे GNX टोमॅटो बॅक्टेरिया किट मित्रांनो. हे जे काही किट आहे या किट मध्ये वेगवेगळे बॅक्टेरिया आहेत आणि ते बॅक्टेरिया आपल्याला सोडायचं आहे आणि याची एक स्लरी तयार करायची आहे, ज्यामध्ये तुम्हाला 2 किलो गुळ घ्यायचा आहे, 2 लिटर ताक घ्यायचं आहे, त्यासोबतच बेसन पीठ 500 ग्राम आणि ही बॅक्टेरिया किट आपण एकत्र करून एका ड्रम मध्ये टाकायचं आहे. जवळपास 50 लिटर पाणी आपल्याला घ्यायचं आहे. त्या 50 लिटर पाण्यामध्ये हे रात्रभर म्हणजे 24 तास आंबवायचं आहे मित्रांनो. आणि ही बायोस्लरी तयार झाल्यानंतर आपल्याला आपल्या प्लॉटला सोडायचं आहे. आणि खऱ्या अर्थाने जर बघितलं तर हे सोडत असताना आपण या ठिकाणी केमिकल युक्त बुरशीनाशकांचा, कीटकनाशकांचा वापर करू नये. आणि अशा पद्धतीने सोडल्यानंतर नक्कीच त्या ठिकाणी त्या झाडाचं ट्रेस पण कमी होईल, अपटेक पण वाढेल. अशा पद्धतीने आपण आपल्या प्लॉटला नियोजन करायचं आहे मित्रांनो. थांबतो इथंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो. बऱ्याच छोट्याला सांगितलं कालच्या धरून कुठे येतो कागद देऊ का?